नमस्कार. सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय. तर पावटॉलॉजी हा चित्रपट येत्या 11 एप्रिलपासून तुमच्या भेटीला येणार आहे आणि त्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेला पार्थ भालेराव, तुमच्या सगळ्यांचा लाडका पार्थ भालेराव आहे. पार्थ, खूप खूप स्वागत आहे तुझ्या सेलिब्रिटी कट्टा. थँक्यू सो मच. कसा आहेस? मस्त, धमाल, उत्तम. सो मगातपासून खूप इंटरव्ह्यू चालेत. हा कितवा इंटरव्ह्यू तुझा? हा माझा असावा 13वा, माहित नाही, खूपच आहे. पण ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे माझ्यासाठी पहिला आहे. वा, क्या बात आहे. हे उत्तर आवडलं, माझ्यासाठी पहिलं आहे. बरं, आता ना मगाशी बाकीचे पावटा गँगची जी गँग आहे त्यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे. आता मला खूप बोललेत. नाही, असं काही नाही बोललेलं आहे. असं काही नाही बोललेलं आहे. छान बोललेत. तर तुला बाकीचे काही पावटा गँग आहे त्यांच्याबद्दल तुला काही सिक्रेट सांगायचे आहेत, कारण त्यांनी सुद्धा मगाशी तुझ्याबद्दल काही सिक्रेट सांगितलेत. ठीक आहे का? तर आता तुला सांगायचे जे मगाशी तिघजण होते त्यांच्याबद्दलचे सिक्रेट्स. अच्छा, त्यांनाही माहिती नाहीयेत बरं का हे काय. होय का? अच्छा, पहिलं कोणाला हरीश बद्दल सांगू का? हरीशचं सिक्रेट. अच्छा, हरीशचं सिक्रेट असं की काय माहित नाही का, मागच्या 2-3 इंटरव्ह्यू मध्ये तो असं सांगतोय की आम्ही जेव्हा डान्स करत होतो तर तेव्हा हरीशचं असं म्हणणं की आम्ही जाऊन झोपलो. तर असं काही नाहीये. सिक्रेट हे आहे की हरीश एकटा जाऊन झोपलेला, पण त्याला पापात भागीदार हवे होते. त्याला ते एकटा नको होतं म्हणून त्यांनी आम्हालाही त्याच्यामध्ये जोडलंय. तर हे मी पहिलं सिक्रेट फोडतो की हरीश एकटा झोपला होता जाऊन डान्सच्या वेळेला. ओके, मला वाटतंय आता हरीशने हे ऐकलं असेल, कारण ते सगळे इथे साईडलाच बसलेले आहेत. सो मी घाबरत नाही, मी बोलणार आहे. ओके, आता कृतिका बद्दल सिक्रेट सांगायचं आहे ना. कृतिका बद्दल सिक्रेट हे की आम्हाला फक्त पैसे मिळाले होते म्हणून आम्ही तिला घाबरण्याची ऍक्टिंग करत होतो, पण आम्ही घाबरत नव्हतो. तिला तसं वाटलं असेल तर ते खोट आहे. ते सिक्रेट हेच आहे की आम्ही ऍक्टिंग नाही आता नाही, मी इंटरव्ह्यू घेणार आहे. मी ज्या चॅनल कडून आलोय म्हणून तिकडे थांबलोय. मला वाटतं पावटा गँग इथे साईडलाच आहे, तुम्ही सगळ्यांनीच जॉईन व्हावं. हे बरं आहे. ते माझे सिक्रेट मी नसताना सांगितलंय. गेलो होतो फेरच नाहीये. मी सिक्रेट सांगायचे ते असताना आणि ते सांगणार मी नसताना. ठीक आहे ना, पण त्यांनाही ऐकायला मिळेल ना की तू काय एक्झॅक्ट सांगतोस त्यांच्याबद्दल. बरं, आता ती आली फ्रेम मध्ये ना. आता काय, अरे म्हणजे तुझ्याबद्दल तो चांगलाच बोलणार आहे असं काहीतरी त्याचं झालं, काहीतरी वेगळं सांगणार होता खरं तर तो. हो, मी सांगणार चांगलंच आहे तुझ्याबद्दल. प्रगल्भाबद्दल सिक्रेट असं आहे की ती असं आम्हाला भासवत होती की मला ह्या सगळ्या पावटीगिरीबद्दल फार काही माहितच नाहीये आणि मी आता नव्याने हे सगळं शिकतेय. पण आम्ही जसं बघत गेलो ना तिचा अभिनय करणं, तेव्हा मला कळलं की तिचा कोर मुळात हा पावटीगिरीचाच आहे. आणि ती पावटीच आहे मुळात, ज्याच्यात अभिनय ती चांगला असण्याचा करते. तर इकडे तिला कॅमेऱ्यावर फक्त अभिनय नव्हता करायचा. हा टास्क होता. सो हे एक सिक्रेट आहे जे तिला माहित नाहीये की तिला मला हे कळालेलं आहे, पण ते आम्हाला अल्टिमेटली दुसऱ्याच दिवशी कळालं होतं की ती असं करते. त्याची स्ट्रॅटेजी बेसिकली आम्हाला कळालेली. काय म्हणायचं तर असं सांगायची ह्याची स्ट्रॅटेजी आता वर्क झाली, कारण हे कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यावं का कसं घ्यावं म्हणजे हे साधलंय. अरे नेता व्हायची क्वालिटी आहे माझ्याकडे. नेता, मी खरं बोलले का खोटं कळणार नाही, नेता होणार. तुमच्यातला पण हा नेता बाहेर येईल. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन पास आउट झालेले आपले मास्टर्स म्हणायला हरकत नाही ना. मास्टर्स आता तर होणारच. पीएचडी आपला आहे पुढच्या. पण एक अशी गोष्ट असते ना की आपण सेट वरती असतो, पण आपण एकमेकांना त्या काही गोष्टी सांगत नाही. एकमेकांच्या काही चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील, काही सांगितलं जात नाही. ठीक आहे. सो असं तुम्हाला एकमेकांना काय सांगायचं, एकमेकांबद्दल काय सांगाल? मी एक्सेप्ट केलंय सगळे गुण दुर्गुण सगळे एक्सेप्ट केलंय आणि पुढे गेले त्याची. सगळं वरचढ झालंय म्हणजे ना. म्हणजे आता सगळ्यांबद्दल कळालेलं आहे, त्यामुळे असं काहीतरी झालंय. फक्त आपले पण आवरलाय आपले पण बस. आणि खरं तर वाईट सांगायचं ना की हे तुझं वाईट आहे ते तू बदल. तर आमचा सिनेमा असा होता की ते वाईट येण्यामध्ये अजून कर, ते हवं होतं. कसं करतोय सांग जरा मला पण शिकव.
म्हणजे जनरली आपण ना वाईट गोष्टी असतो तर त्या म्हणतात की आपण सोडून देऊया, पण हे तुम्ही अजूनच जास्त चांगल्या म्हणजे आता मला तुम्ही चौघांनी सांगा, आता जी काही यंग जनरेशन आहे त्यांना तुम्ही हा टवाळगिरी आपण म्हणूया, काय सांगाल तुम्ही? काय टवाळगिरी नाही, पावटेगिरी. हा, काय सांगाल? अरे पावटेगिरी सगळ्यात आहे, म्हणजे तुमच्यात आहेच आहे मुळात, ती तुम्हाला माहित नाहीये की ती आहे. जे माझंही झालं की मला माहित नव्हतं आहे, शूटिंग दरम्यान कळलं की अरे बापरे, अच्छा हे बरंच आहे की. त्याचं वेगळं सांगायची काही गरज नाही. हा, मार्गदर्शनाची गरज आहे त्या पावटेगिरीसाठी. त्याकरता तुम्ही 11 तारखेला चित्रपटगृहात या, करेक्ट मार्गदर्शन मिळेल. पण पावटेगर आपण सगळेच असतो यार. तू मगाशी काहीतरी एक किस्सा सांगितलास की एक भाडेकरू एक होते आणि ते ऐकायला आवडेल. मी नवीन मुंबईत जेव्हा आहे तेव्हा एक ब्रोकर होती, तिचं नाव पण वेगळंच होतं, चमेली वगैरे असं नाव होतं तिचं. आणि मला असं वाटलं अरे मुलगी ब्रोकर म्हणून मी कधीच असं डील नव्हतं केलं कुठल्याच ब्रोकर बरोबर असं. तर ती सुरुवातीला अशी एकदम पुरुषी आवाजात बोलली, म्हणलं असू शकतो एखाद्याचा आवाज. आणि नंतर मी जेव्हा भेटले ती कम्प्लीट तिचे कपडे म्हणजे एखादा मुलगाच उभा आहे अशाच झोन मध्ये ती उभी होती. आणि ती बोलत पण अशीच होती की मला ज्यांचा फ्लॅट बघायचा होता ते त्यांना कुलकर्णी कुठे आहे रे तू. तिने असा फोन केला त्या व्यक्तीला आणि तो पण माणूस तसा बोलत होता कारण त्यालाही फ्लॅट द्यायचा आहे, त्याला माहिती काम करून देणार आहे. आणि नंतर आम्ही फ्लॅट वगैरे बघितला, सगळं झालं. तिने लिटरली आम्हाला की मला जे काय करायचं ते सुमडीत करा, माझ्यापर्यंत घेऊन अशा झोन मध्ये ती बोलत होती. म्हणजे त्यालाही परमिशन होती, जे काय करायचं ते सुमडीत करा. असे ओनर पाहिजेत नाही का, जे ब्रोकर हवेत नाही का. बरं, आता तुम्हाला चौघांना सांगितलं की एका लोकेशनला जायचंय, तुम्हाला सगळ्यांना ऑफ आहे, कुठलं शूटिंग वगैरे काही नाही, आणि एका लोकेशनला कुठल्या तरी जायचंय, धमाल मस्ती पिकनिक करायचंय, तर ते कुठलं लोकेशन असेल? पिकनिक राडा करायला असं? राडा पुलोन राडा करायला कुठं? ग्रुप काढावा लागेल. हा, ह्याच्यावर आधी न ठरवायचं, म्हणजे एक ग्रुप काढायचा की यातलं कॅन्सल करायचे प्लॅन, असा एक ग्रुप करावा लागेल. कुठं नाही जायचं, गोवा वगैरे नसू दे, म्हणजे गोवा वगैरे नसू दे, कारण ते प्लॅन कॅन्सलच होतात. नाही मग तसं जिथे जाईल तिथे राडेच करतो आम्ही, त्यामुळे असं कुठे जायची गरज नाहीये. ते आहे. असं आता इथे खाली पण आपण भेटू, एखादी चहाची टपरी असेल, 4 कप चहा घेऊ. पण मला ना आता तुमच्या चौघांकडनं ऐकायला आवडेल की प्रत्येकाच्या आयुष्यात ना असा कुठला तरी एक सीन होतोच की आता ना मी ह्याला असे काहीतरी वाजवली वगैरे आपण म्हणू शकतो, कान पडत द्यावी किंवा काही आपण बोलतो रागात. सो असं काही तुमचं झालंय का की तुम्ही खरंच त्याला खऱ्या आयुष्यामध्ये असा एक धडा शिकवलाय किंवा काही बोलून गेलात मनातलं? मी गेलो होतो मारामारीपर्यंत, पण माझ्यातला सेन माणूस जागा झाला, त्यांनी सांगितलं की गप बस, म्हणून ते थांबलं. तर सो मुलीवरनं राडा झाला होता. अरे डेंजर झालेला. सो मला एक मुलगी आवडायची जी मला नाही म्हणली होती, आणि जी नाही म्हणून एक 6 महिने झाले असतील, आणि तिने नाही पण इतकं वाईट म्हणलेलं ना, ती म्हणलेली की तुम्हाला 4 दिवस आधी प्रपोज केलं असतं हो म्हणले असते, पण मी 4 दिवस आधी एका वेगळ्या मुलाला हो म्हणली, नाही तर मला तू आवडतोस, पण फक्त त्यांनी आधी प्रपोज केलं म्हणून. म्हटलं किती नॉनसेन्स आहे. म्हटलं ठीक आहे बरं, हे पचवायला मला 6 महिने गेले. हो रे, म्हणजे 4 दिवसांमुळे माझं हुकलंय, डेडलाईन होती. तर मग 6-7 महिने झाले, आणि मला एका माझ्या मित्रांनी तेव्हा ते स्नॅपचॅट का असलं काहीतरी पाठवलं. ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर एका वेगळ्या हॉटेलमध्ये बसलेली, आणि माझा मित्र समोरच्या टेबलला होता. त्यांनी फोटो काढून मला पाठवला की अरे इथे ती आहे. आता त्याला तरी काय खास नाही, आता त्याला माहितीये काय आहे ते, तरी त्यांनी मला पाठवलं अरे इथे आहे. मी माझ्या दुसऱ्या मित्राबरोबर होतो, माझं टाळकं आलं, म्हटलं अरे हा तिथं आहे, मारायचंय. आणि तो माझ्या बरोबरचा मित्र डबल चार्ज, तो आपल्या पावट्या गँग मधला आहे की त्याला मारायचं करणे का, वाईने बोला करणे का. म्हणलं डन. गाडी, आमचा प्लॅन रेडी होता, गाडी वगैरे काढली. तर म्हणला काही नाही, आपण माझ्या एरियात चाललोय, त्यांना मी बाउन्सरला सांगेन की त्याला 2 व्हीलर हलवायला सांग. त्याने 2 व्हीलर हलवली की आम्ही 4 व्हीलर निघालेलो. सो आम्ही त्याला कट मारतो, आणि मग कट का मारतो म्हणून भांडायला लागतो, त्याला मारतो. म्हणलं ओके, फुल प्रूफ, चांगला प्लॅन आहे. मी तिकडे पोहोचलो, तर मग तो मी बाहेर थांबलेला, तो म्हणला की त्या बाउन्सरची सेटिंग होती, तो म्हणला आतमध्ये गेला, तो म्हणला की अरे ती अशी दिसते का, म्हणला हा तीच आहे ती.
म्हणला ठीक आहे, त्याला मी सांगून येतो. म्हटलं ऐक नाही, थांब थांब थांब, मला असं वाटतं की नको करायला याच्या पुढे करतोय ते. तर तो हा, अरे पण तो इतका चिडला माझ्या, अरे मी एवढ्या आता मूड मध्ये आलेलो मारायचं बिरायचं, तू काय करतोय, म्हणून ते त्या दिवशी नाही झालं. पण आलेलो तिथपर्यंत आलेलो, पण नाही केलं ते. मला ना आता हे कुठल्या तरी फिल्मचा सीन ऐकते मी, असं काहीतरी झालं. बॅकग्राऊंड म्युझिकही सुरू झालं. कृतिका, मला अभिषेक आणि तुझ्याबद्दल ऐकायला आवडेल. तुमचं असं कधी झालं तुमचं असं झालं का की तुम्ही सपोज ना, तुमचं आय थिंक लव्ह मॅरेज ना, तुमचं लव्ह मॅरेज ना, सो असं कधी झालं का की घरच्यांना खोटं सांगून तुम्ही काहीतरी बाहेर गेलायत, किंवा म्हणजे घरच्यांना जोपर्यंत तुम्ही सांगितलं नव्हतं त्याच्या आधी काहीतरी लपून छपून जाताय, कधी मेसेजेस चेक करणं, मग तो राग येणं, असं काही झालंय? खोटं सांगणं तर ते अगदीच म्हणजे अगदीच सुरुवातीला झालं होतं की काय, मला मुंबईला यायचं होतं एका ऑडिशन करता, आणि ते मी सांगितलं होतं. आणि मी तेव्हा पुण्यात राहत होते, म्हणजे मी आहे मूळची नाशिकची, मी पुण्यात शिफ्ट झाले होते कॉलेजमध्ये असताना, आणि मुंबईला जायचंय, ऑडिशन आहे, अशी जागा आहेत. बरं, मी तोपर्यंत एकटी मुंबईत कधीच आले नव्हते, सो मी असं जनरल म्हणले की आता मला उद्या जायचंय वगैरे. ते तो हा चल मी पण येतो सोबत. म्हणलं तू काय येतो? नाही चल चल जाऊ, असं म्हणून तो पण माझ्याबरोबर यायचं हे ठरलं. आम्ही जाणार तो आरामनगर, जिकडे ऑडिशन हब जे आहे आपल्याकडचं, तर तिथे जायचं ठरलं होतं. तर त्यांनी तेव्हाच घरी त्याच्या आईला, म्हणजे आता माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांना सांगितलं होतं की मला एक ऑडिशन आहे आणि मला त्यासाठी तिकडे जायचं. तर आमची सुरुवातच नात्याची तशी झाली होती तेवढा हा, की त्यांनी ते खोटं तो ते घरी बोलला होता. पण मला तेवढंच एक खोटं आठवतंय, होपफुली आमच्यात नाही काही खोटं झालं, किंवा अजून पकडलं तरी नाही गेलं, त्यामुळे माहित नाही. आता आणि काही तो चान्सच नाही पकडण्याचा. हा, म्हणजे आता काय लगेचच घरातच एकाच घरात राहतोय म्हणल्यावर, किंवा अजून की अरे जा ना, खोटं बोलू. मला वाटतं अभिषेक हे ऐकणार असेल बहुतेक, पण त्याला माहितीये उत्तर असंच देणार आहे मी, तेवढंही आता कारण माहितीये की हिच्याकडनं हेच उत्तर येणार आहे. बरं, आता ना प्रत्येक आपल्या ना एक फ्रेंड्सचा असतो, जसं की मालिकांचा असतो, तसंच तुमचा पण ना त्या गँगचा एक ग्रुप झाला असेल, व्हॉट्सअप ग्रुप. त्या ग्रुपमध्ये ना कोण सतत मेसेज, सतत काही ना काहीतरी बडबड असते, किंवा सतत ऍक्टिव्ह कोण असतं असं? म्हणजे आमचा का आमचे कुठले वेगवेगळे? आमचा मला वाटतं शूटच्या वेळेला होता, पण आता तू आता नाहीये. नसलं तर जमत. आता होईल परत ऍक्टिव्ह. पण कोण असायचं ऍक्टिव्ह? त्याच्यावरती मला वाटतं आमचे इपीच असायचे. इतके गाडी इतक्या वाजता येणार आहे, गाडी निघालीये नाही आलीये वगैरे, सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह ते असायचे आमच्या ग्रुपवर इपी. आणि शूट संपल्यावर आम्ही. पण मला तुम्ही चौघजण पहिल्यांदाच आय थिंक काम करता ना एकत्र असं. सो एक असं असतं ना की आपला एक को आर्टिस्ट नाव आपल्याला माहिती असतं, आपल्या एकमेकांना नावं माहिती असतात, कारण सेम इंडस्ट्रीत आपण काम करतो. तर मग असं एक असतं ना की आपण आधीच एक इमॅजिन करतो की अच्छा ही अशी स्वभावाची असेल, किंवा ऍटिट्यूड तर नाही दाखवणार हा, किंवा ही असं. तर एक असं काही तुमच्या डोक्यात होतं का एकमेकांना भेटण्याआधी, आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट झालं, पटकन मैत्री झाली? म्हणजे आता पार्थ बद्दल तुला काय? कारण पहिल्यांदाच काम करणार होतो, मला असं झालं की हा बोलेल का, हा स्वतःहून बोलला तरच आपण बोलूया, आपण स्वतःहून बोलायला गेलं तर आपल्याला एंटरटेन करेल का. पण तसं नव्हता हा, म्हणजे खूप मस्त आहे, म्हणजे एकदम मला वाटतं काहीतरी वेगळंच उत्तर तुला द्यायचं आहे. पण शांत आहे, छान आहे, म्हणजे असं भाव खात नाही. बाकी नाही, हे सगळे मी असे काय वाटले नव्हते. बाकी म्हणजे चांगले आहे. आपण आधी गेला होता ना तो का नंतर गेला का? हा, हेच कन्फ्युजन आहे. या फिल्म नंतर ते पोस्ट कोविड होतं, लॉकडाऊन नंतर आम्ही. तुझं काय मत होतं जेव्हा पहिल्यांदा तुमची भेट झाली सेटवरती, आणि जेव्हा तुला कळलं की पार्थ भालेराव सुद्धा आहे आपल्यासोबत, तेव्हा काय वाटलं तुला त्याच्याबद्दल? नाही, असं काही मत प्रेज्युडिस असं काही नव्हतं, कारण एकतर त्याचं काम बघितलेलं होतं, त्यामुळे माहित होतं. एक हे माहित होतं की खूप चांगला कलाकार आहे, मुळात ते माहित होतं की तो खूप चांगला ऍक्टर आहे, त्यामुळे मी
मी खुशच होते की वा चला चांगली सगळी टीम जमून आलेली आहे, त्यामुळे असं काही हे नव्हतं. फक्त आता मला वाटतं, आता तू इतका असं सौम्य आणि बोलतो की मला असं तू आता मगाशी पण मी त्याला म्हणले की तू का एवढं सोजवळ असल्यासारखं बोलतोयस रे, एवढा सोजवळ नाही आहे म्हणून असलं सारखं काय मी आहे झालंय की आता मला असं होतं की तू खरे रंग कुठे गेले तुझे, इतकं छान जेन्युइनली हसतोय, हंबलपणे वागतोय. बरं पार्थ, मला तुला विचारायचंय की मी मगाशी पण ना कृतिकाला म्हटलं की कृतिकाचे फोटोज बघितले, व्हिडिओज बघितले ना, की असं एकदम शांत सोजवळ अशी वाटते. म्हणजे आता मी हिला प्रत्यक्षात बघते, एकदम दिलखुलास आहे, बिंदास्त आहे. तर तसं येत नाही, आम्हाला फोटोमध्ये वगैरे कळत नाही. ठीक आहे, एकदम शांत सोजवळ अशी वाटते. काय एक्झॅक्ट सेटवरती काय होतं, ह्याच्या पलीकडे ह्याच्यापेक्षा जास्त वर्जन कुठलं तरी एक वेगळं होतं का हेच होतं? नाही ह्याच्याहून जास्त होतं मला तर वाटतं. कारण ट्रेलर मध्ये पण तुम्हाला एक शॉट दिसेल की त्या दारातनं दार उघडून जोरदार आंदोलन करत येतात आतमध्ये. तर ना आमची अशी रिहर्सल झालेली. रिहर्सल म्हणजे काय, आमचे डायलॉग्स फक्त आम्ही बोलून व्हॅनिटीमध्ये असली किंवा असे तिथलं इथं वगैरे झालेली, इनॅक्ट केलं नव्हतं. ते टेकलाच झालं किंवा रिहर्सल टेकला वगैरे. तर मी सुयश आम्ही असे बेंचवर बाजूला बसलोय, हरीश आणि दया आय थिंक मागच्या बेंचवर असतात, ऑलरेडी असतो तिकडे. हा, पुरी येतात. तर आमच्या डोक्यात होतं की ओके आता डायलॉग्स काय बोलायचे माहिती आहे, येणार आहेत, हे होणार आहे वगैरे वगैरे. आणि आम्ही असं की ठीक आहे आपण आपलं प्लेआउट करूयात. ऍक्शन झालं. रिहर्सल का कुठला टेक होता का रिहर्सल माहिती नाही, ऍक्शन झाली. ह्या ज्या घुसल्या धाडकन, आणि त्यात कृतिका एकदम पुढे होती आणि बोलत घुसलेली राडा करत आली. अरे मिळालंच पाहिजे, म्हणजे ती राडा करत आली. आणि मी आणि सुयश आमची फाटली की अरे ह्याच्यासाठी प्रिपेअर्डच नव्हतो आम्ही, हे कसं एन्काउंटर करायचंय. सो हे आत्ता जे आहे त्याच्याहून इंटू 10 होतं म्हणजे सेटवर असताना. चौघांसाठी एक कॉमन प्रश्न आहे की सध्या कॉमेडीच्या नावाखालती ना प्रचंड काही ना काहीतरी चालू असतं, व्हायरल चालू असतं, टिंगला करणं किंवा एक आपण म्हणतो ना की एक विडंबन म्हणतो ना ते. आणि कालच तुम्ही एक बघितले असाल कविता, जी आपण बघतोय व्हायरल झालेली आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय की कॉमेडीच्या नावाखाली खरंच जे काय चालतंय ते एक जोक म्हणूनच घ्यावा की त्याच्यात सुद्धा कुठेतरी मर्यादा असली पाहिजे, असं काय वाटतं? मला असं वाटतं की मर्यादा करायचं म्हणणार ना की ऍक्च्युअल कंटेंट हाय. सो मला असं वाटतं की मर्यादापेक्षा पण ना ते ज्या प्लॅटफॉर्मवर टाकलं तो प्लॅटफॉर्मच ह्यासाठी तयार केलाय की जिकडे सेन्सरशिप नाहीये. युट्यूबवर तो टाकलाय. नॅशनल टेलिव्हिजनवर कोणी हे करणार नाहीये कारण त्यांना त्या मर्यादा माहिती आहेत. हे युट्यूबवर केलं गेलेलं आहे की जिकडे सेन्सरशिप नाहीये, हाच सगळ्यात मोठा त्याचा फायदा आहे. दुसरी गोष्ट त्याच्यात मला असं वाटतं की जे केलं गेलेलं आहे त्यात नावं कुठलीही घेतली नाही आहेत. त्यामुळे खूप सरळ एक वादाचा मुद्दा तयार होतो की जर नाव नाही घेतलंय तर तुम्ही का म्हणताय की ते आमच्याच बद्दल बोललायत. जर तुम्हाला तसं वाटतंय तर मग तुम्ही ऍक्सेप्ट करताय का याचा अर्थ की जे मी तुमच्याबद्दल बोललोय. सो ह्याच्यात ते असे हे खूप आहेत आतले मुद्दे. एक मला नक्की वाटतं की म्हणून जाऊन ते फोडून येणं हा त्याच्यावरचा उपाय नक्कीच नसू शकतो. व्हायलन्स हा उपाय नसू शकतो त्याच्यावरचा. कारण त्यांनी झालं असं की जो विनोद त्यांनी सांगायचा प्रयत्न केला तर त्याचं तुम्ही प्रॅक्टिकल दिलं इमिजिएटली की तो ज्याच्यावर जोक करतो ते तुम्ही केलं आणि प्रूव्ह केलं त्याचा जोक बरोबर होता ते. हा, तो जे म्हणत होता ते तुम्ही डिरेक्टली प्रूव्ह करून दिलं. सो एनिवे आता ते त्याच्यात कोण इन्व्हॉल्ड आहे आणि काय हा सगळा वेगळा मुद्दा. पण मला खूप वाटतं की जोक हा जोक सारखा घ्यावा. मर्यादा असावी का नसावी का हा खूप वेगळा मुद्दा आहे. तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर करताय तो त्यासाठीच बनला गेलाय. नाही आवडत नाही बघायचं, इतकं सोपं आहे. हा, ते तुम्ही करता, तुम्ही महत्वाचे विषय करता ना स्क्रोल. ह्याच्यात काही अर्थ आहे का? जे चांगले महत्वाचे मुद्दे ते तुम्ही रपकन वर करून टाकता. किंवा बातम्या सुद्धा इतक्या महत्वाच्या मोठ्या मोठ्या बातम्या असतात त्या इतक्या इझिली साईडलाईन होतात. म्हणजे आता मी लोकांचं पण नाही म्हणत, मी सिस्टीमचं म्हणतोय की सिस्टीम पटकन स्क्रोल अप करता ना तुम्ही. जे आमचे जे अधिकारी आहेत, जे मंत्री आहेत, तर ते महत्वाचे मुद्दे वर करून टाकतात आणि हा ओढून आणून कुठून तरी जोडून ठेवतात. याच्यात काही पॉइंट वाटत नाही. त्या जागेचं, ज्या जागेवर अनेक बडिंग आर्टिस्ट आपण म्हणू शकतो की जे सुरुवात त्यांच्या आर्टिस्ट म्हटल्यावरती एक जागा जी असते, एक स्टेज असते, तर त्या जागेचं एक काहीतरी पावित्र्य असतं. तर ते जाऊन तोडफोड करणं म्हणजे ते सगळे व्हिज्युअल्स बघून खरं तर जास्त त्रासच आणि वाईटच जास्त वाटलं होतं की त्या जागेचा काही तो दोष नाहीये. तुम्हाला जर जे काय इश्यूज असतील ते तुम्ही मग त्या व्यक्तीशी करा, जे काय असेल ते. किंवा तुम्हाला जर त्या माणसाचे मुद्दे पटले नाही, ओपिनियन पटले नसतील तर ते खोडून काढण्याकरता तुमचे मुद्दे मांडा ना. ते तुम्हाला मुद्दे टू मुद्दा नाही करता येते, मुद्दे टू डायरेक्ट हातापायी करताय. शब्दांनी नाही शक्य. तत्वांनी भांडणं हे नाहीच आमच्याकडे मारामारी. मला याच्यात एकच मुद्दा असा वाटतो की बाकी सगळं बोंबलत गेलं, पण मला असं वाटतं की यांनी होतंय काय की
हे वापरणारी किंवा हे विटनेस करणारी सगळी मंडळी मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर आहेत, जे सगळं विटनेस करतात, जे आमच्याहून पण लहान वयाचे आहेत. लहान वयाचे ते त्यामुळे त्यांना आता त्यांना हे पॉवरमध्ये जी लोक आहेत त्यांना हे लक्षात ठेवायला हवं की तुमचे जे यंग वोटर्स तयार होत आहेत ना ते हे बघत तयार होत आहेत. त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्म हवं असेल तर तुमचं प्रेझेन्स कसं आहे आणि तुम्ही येणाऱ्या प्रॉब्लेम्सला कसे फेस करतायत हे बघतोय यंग जनरेशन जी आहे ती. तर हे आता आम्ही सांगण्याची वेळ येऊ नये, हे खरं तर व्हायला नकोय असं. म्हणजे आमचा जॉब नाहीये खरं तर, पण आता आहे ते आहे, परिस्थिती अशी झाली. आता आणि दुसरा मुद्दा असा की ती जी तोडफोड झाली ना ती पद्धतशीर कशी करायची हे आम्ही शिकवतो सुद्धा. मी तिकडेच येणार होते की आता तुमच्या स्टाईलनी ना आता 11 तारखेला काय रिलीज होणार आहे ते तुम्ही सांगा. 11 तारखेला ही जी तोडफोड जी सगळी चाललेली आहे तर ती पद्धतशीर कशी करायची बाबा, आणि त्याच्या मागे तुम्ही डोकं नाही लावायचं, पण पूर्ण अजिबातच डोकं कसं नाही लावायचं याचं प्रशिक्षण. मेथड नाही करायची, एक अशी छान मेथोडॉलॉजी वापरायची आणि मस्त घालायचा जो काय घालायचा आहे राडा आता येऊच शकतो. ते सगळं आम्ही शिकवतोय 11 तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. ऍडमिशन्स ओपन झालेत, त्यामुळे घेऊन टाका पटापट. सीट बुक करा तुमच्या लवकरात लवकर. एवढ्या स्वस्तात ऍडमिशन देतोय आम्ही अख्ख्या इन्स्टिट्यूटच्या, त्यामुळे तुम्ही ते घ्यायलाच हवं. आणि इतकं महत्वाचं माझा डायलॉग त्याच्यामध्ये आता आमच्या पावट्यांसाठी आम्ही कार्यक्रम अरेंज केलेला आहे. त्याच्यामध्ये जी सगळी व्यवस्था केली ती मला सांगायची तिथं असते, म्हणून मी त्यांना सांगतो की माझ्या खात्या हाताला ही खाण्याची व्यवस्था, खाण्याची मेंटॅलिटी केलेली आहे, आणि माझ्या धुत्या हाताला पिण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी आनंद घ्यावा. 11 एप्रिलला थिएटरमध्ये. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.